नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनेलवर। आजचं भाषण फक्त 15 ऑगस्ट पुरतं मर्यादित नाही। हे भाषण आहे त्या तरुणांसाठी ज्यांच्या हातात आजचा भारत आहे आणि ज्यांच्या विचारांमधून उद्याचा भारत घडणार आहे। शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी येणाऱ्या काही ओळी तुमच्या मनाला नक्कीच भिडतील। चला तर मग देशभक्तीचा जोश, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची जाणीव आणि तरुणाईची ताकद घेऊन सुरुवात करूया। हातात लेखणी घेऊया आणि स्वातंत्र्य दिनाचं हे धमाकेदार भाषण लिहूया। आदरणीय व्यासपीठ, माननीय प्राचार्य सर, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपण इथे केवळ तिरंगा फडकवण्यासाठी, राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किंवा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेलो नाही। ज्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी आपले आयुष्य पणाला लावले, ते स्वातंत्र्य आपण खरोखर समजून घेतले आहे का? कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत नाही। स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांना दिशा देण्याची ताकद, आपल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्य आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याची तयारी। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस नव्हता, तो एका प्रदीर्घ संघर्षाचा परिणाम होता। त्या काळात तरुणांच्या हातात आजसारखे स्मार्टफोन नव्हते, सोशल मीडिया नव्हता, आरामदायी जीवन नव्हते, पण त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, स्वतंत्र भारताचं। भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपापल्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला। काहींनी तुरुंगवास सहन केला, काहींनी कुटुंबापासून दूर राहणे स्वीकारले, काहींनी आयुष्यभर संघर्ष केला आणि अनेकांनी आपल्या उद्याचा विचार न करता देशाच्या उद्यासाठी सर्वस्व अर्पण केले। आणि म्हणूनच आज मला एक चारोळी आठवते, ज्यांनी रक्ताने लिहिला स्वातंत्र्याचा इतिहास, ज्यांनी रक्ताने लिहिला स्वातंत्र्याचा इतिहास, त्यांच्या त्यागामुळे आज श्वास घेतो भारत खास। तिरंगा उंच आहे म्हणून अभिमान बाळगूया, तिरंगा उंच आहे म्हणून अभिमान बाळगूया, पण त्यांच्या सावलीत आपली जबाबदारीही ओळखूया। मित्रांनो, आपण त्या पिढीचे वारसदार आहोत, जिने स्वातंत्र्य मिळवले नाही तर स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात जन्म घेतला। ही आपली मोठी भाग्याची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर ही मोठी जबाबदारी सुद्धा आहे, कारण ज्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढावे लागले, त्यांनी भारत आपल्याकडे सोपवला आहे। प्रश्न एवढाच आहे, आपण त्यांच्याकडून मिळालेला हा भारत पुढच्या पिढीकडे कोणत्या स्वरूपात देणार आहोत? आज आपण आधुनिक भारतात जगतोय, आपल्या हातात तंत्रज्ञान आहे, इंटरनेट आहे, जगाशी जोडले जाण्याची संधी आहे, शिक्षणाच्या असंख्य संधी आहेत। आज भारत जगभरात आपली ओळख निर्माण करत आहे। आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळात भारताचा झेंडा उंचावला आहे, आपल्या खेळाडूंनी जगभरात देशाचे नाव कमावले आहे, आपल्या तरुणांनी स्टार्टअप उभे केले आहेत, आपल्या विद्यार्थ्यांनी जगातील मोठ्या विद्यापीठांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे। हे चित्र अभिमानास्पद आहे, पण या चमकत्या चित्राच्या दुसऱ्या बाजूकडे पाहण्याची हिंमतही आपल्यात असली पाहिजे, कारण आजही आपल्या देशात शिक्षणापासून वंचित असलेली मुलं आहेत। आजही काही तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागतो। आजही भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, जातीय भेदभाव, स्त्री पुरुष असमानता, पर्यावरणाचा ऱ्हास आणि सामाजिक द्वेष यांसारखी आव्हाने आपल्या समोर आहेत। आणि म्हणूनच देशभक्ती म्हणजे फक्त सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो लावणे नाही। देशभक्ती म्हणजे चुकीचे घडत असताना शांत न राहण्याचे धैर्य। देशभक्ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे। देशभक्ती म्हणजे नियम फक्त इतरांनी पाळावेत अशी अपेक्षा न ठेवता स्वतः नियम पाळणे। देशभक्ती म्हणजे स्त्रीचा सन्मान करणे। देशभक्ती म्हणजे अफवा पसरवण्याआधी सत्य तपासणे। देशभक्ती म्हणजे मतभेद असले तरी माणुसकी न गमावणे। कारण मित्रांनो, देश फक्त सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांमुळे महान होत नाही, देश महान होतो तो प्रत्येक जबाबदार नागरिकांमुळे। सीमेवर सैनिक देशाचे रक्षण करतो, डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवतो, शेतकरी अन्नधान्य पिकवतो, शिक्षक पिढ्या घडवतो, वैज्ञानिक नवे भविष्य निर्माण करतो, कामगार देशाच्या विकासाला हातभार लावतो आणि विद्यार्थी देशाच्या उद्याची दिशा ठरवतो। म्हणूनच या वयात आपण स्वतःला विचारायला हवे, आपण नेमकं काय करतोय? आपला वेळ कुठे खर्च होतोय? आपण फक्त परीक्षेपुरते शिकतोय की आयुष्य समजून घेण्यासाठी शिकतोय? आपण फक्त चांगली नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतोय की एक चांगला समाज निर्माण करण्याची विचार करतोय? कारण उद्याचा भारत संसदेत बसणारे लोकच घडवणार नाहीत, उद्याचा भारत आज कॉलेजच्या बाकावर बसलेली ही तरुण पिढी घडवणार आहे। एक छोटीशी चारोळी आठवते, तरुण रक्तात ताकद आहे, तरुण रक्तात ताकद आहे, स्वप्नांना आकाश द्यायचं आहे,
देश बदलण्याची भाषा नको, देश बदलण्याची भाषा नको, आधी स्वतःला बदलायचं आहे. मित्रांनो, आजच्या काळात देशभक्तीचा अर्थ बदललेला नाही, तिची अभिव्यक्ती बदलली आहे. आज देशासाठी लढाई बंदुकीने नाही तर ज्ञानाने लढायची आहे. अज्ञानाविरुद्ध शिक्षण हे आपले शस्त्र आहे. बेरोजगारी विरुद्ध कौशल्य हे आपले शस्त्र आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिकपणा हे आपले शस्त्र आहे. द्वेषाविरुद्ध माणुसकी हे आपले शस्त्र आहे आणि चुकीच्या माहिती विरुद्ध सत्य हे आपले एक शस्त्र आहे. आज आपल्या हातात मोबाईल आहे. एका क्लिकवर आपण जगाच्या दुसऱ्या टोकाशी जोडले जाऊ शकतो. पण प्रश्न असा आहे, आपण त्या मोबाईलचा वापर स्वतःला घडवण्यासाठी करतोय की स्वतःचा वेळ वाया घालवण्यासाठी? सोशल मीडियावर एखाद्या देशभक्तीच्या पोस्टला लाईक करणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात देशासाठी उपयोगी नागरिक होणे कठीण आहे. आणि भारताला आज लाईक्सपेक्षा जबाबदार नागरिकांची गरज आहे. आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, देश बदलण्यासाठी नेहमी मोठ्या पदावर जाण्याची गरज नसते. देश बदलण्यासाठी नेहमी मोठ्या पदावर जाण्याची गरज नसते. एका चुकीच्या प्रथेला विरोध करणारा विद्यार्थीही देश बदलू शकतो. एखाद्या गरीब मुलाला शिकवणारा तरुणही देश बदलतो. रक्तदान करणारा नागरिकही देश बदलतो. पर्यावरणासाठी झाड जपणारा तरुणही देश बदलतो. रस्त्यावर पडलेला कचरा उचलून योग्य ठिकाणी टाकणारा माणूसही देश बदलतो. आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणारा प्रत्येक नागरिक भारताला मजबूत करतो. म्हणूनच आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण फक्त भारत माता की जय म्हणू नये, त्या घोषणेचा अर्थ आपल्या कृतीतून दाखवायला हवा. तिरंगा फक्त आकाशात नाही, तो आपल्या विचारांत फडकला पाहिजे. देशभक्ती फक्त ओठांवर नाही, ती आपल्या कृतीत दिसली पाहिजे. मित्रांनो, तिरंग्यातील केशरी रंग आपल्याला धैर्य शिकवतो. पांढरा रंग सत्य आणि शांततेचा मार्ग दाखवतो. हिरवा रंग विकास आणि समृद्धीची आठवण करून देतो. आणि अशोक चक्र आपल्याला सांगते, थांबू नका, पुढे चालत राहा. कारण ज्या राष्ट्राचे चक्र थांबते त्या राष्ट्राची प्रगतीही थांबते. आज आपण भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची स्वप्न पाहतोय, पण विकसित भारत म्हणजे फक्त मोठ्या इमारती, मोठे महामार्ग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान नव्हे. विकसित भारत म्हणजे जिथे मुलाला शिक्षण मिळेल, तरुणाला संधी मिळेल, शेतकऱ्यांना सन्मान मिळेल, महिलेला सुरक्षितता मिळेल, वृद्धांना आधार मिळेल, गरिबांना न्याय मिळेल आणि प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार मिळेल. आपण जर असा भारत घडवू शकलो तरच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला खरी आदरांजली ठरेल. आज या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. आपण जात, धर्म, भाषा, प्रदेश या भिंतींपलीकडे जाऊन प्रथम भारतीय म्हणून स्वतःकडे पाहूया. आपण शिक्षणाला केवळ नोकरीचे साधन न मानता समाज बदलण्याची शक्ती मानूया. आपण आपल्या आईवडिलांच्या कष्टांची किंमत ओळखूया. आपण आपल्या शिक्षकांचा आदर करूया. आपण संविधानाने दिलेले अधिकार समजून घेऊया आणि त्याचबरोबर आपली कर्तव्यही पार पाडूया. आपण देशावर प्रेम करूया, पण त्या प्रेमाला कृतीची जोड देऊया. कारण शेवटी प्रश्न हा नाही की आपण देशासाठी काय बोलतोय, प्रश्न हा आहे की आपण देशासाठी काय करतोय. आणि आता शेवटी एवढंच सांगू इच्छिते, कधीतरी इतिहास आपल्याकडे वळून पाहिल. कदाचित भविष्यातील एखादा विद्यार्थी आपल्या आजच्या पिढीबद्दल शिकेल, तेव्हा त्याला असं म्हणता आलं पाहिजे की होय, त्या पिढीने भारताकडून खूप काही घेतलं, पण भारताला परत देण्यासाठीही तितकंच काम केलं. ज्यांच्या त्यागाने मिळाले स्वातंत्र्य, ज्यांच्या त्यागाने मिळाले स्वातंत्र्य, त्यांचा विसर पडू देऊ नका. तिरंगा उंच ठेवण्याची शपथ घ्या. तिरंगा उंच ठेवण्याची शपथ घ्या, पण भारताला कधीच खाली पडू देऊ नका. चला, आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण स्वतःला एक वचन देऊया. आपण फक्त भारताचे भविष्य नाही तर भारताचे वर्तमानही आहोत. आजची आपली प्रत्येक निवड उद्याच्या भारताची दिशा ठरवणार आहे. म्हणून स्वप्न मोठं पाहूया, मेहनत प्रामाणिक करूया, प्रश्न विचारण्याचं धैर्य ठेवूया. अपयश आलं तरी पुन्हा उभं राहूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशासाठी उपयोगी नागरिक होऊया. कारण स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला वारशाने मिळालेलं असतं, पण भारताला महान बनवण्याची संधी आपल्याला स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवावी लागणार आहे. आणि म्हणूनच आज या तिरंग्याला साक्षी ठेवून एकच आवाज दुमदुमून द्या, भारत माझा देश आहे आणि या देशाच्या प्रगतीत माझाही वाटा असेल. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संविधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय हिंद, जय भारत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो, पण देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प आपण रोज केला पाहिजे. जर हे भाषण तुमच्या मनाला भिडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सुंदर, प्रभावी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत एकच आवाज मनात ठेवा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.